जिद्द, चिकाटी आणि एखाद्या कामामध्ये जर आपण सातत्य ठेवलं, तर यश हे खेचून आणता येतं. नमस्कार, मी दादा पवार आणि पीडी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण आमचे सहकारी मित्र आकाश पवार यांच्या द्राक्ष बागेमध्ये सध्या आपण बसलो आहोत आणि या द्राक्ष बागेचा संपूर्ण प्रवास आपण सध्या जाणून घेणार आहोत. तर जवळजवळ आता ह्या बागेचं 6वं-7वं वर्ष आहे. परंतु सुरुवातीला भरपूर साऱ्या अशा अडचणीतनं या बागेचा प्रवास झाला आणि सध्या आकाशनं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही द्राक्ष बाग फुलवलेली आहे. तर या बागेची संपूर्ण माहिती आज आकाशकडून आपण जाणून घेणार आहोत. आकाश, नमस्कार. नमस्कार. आपल्या पीडी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो. मी या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला प्रश्न असा विचारेन की द्राक्षबाग ज्यावेळेस लावायचं मनामध्ये आलं त्यावेळेला काय विचार होता आणि सुरुवातीला काय अडचणी आल्या? 2019 साली लागवड केल्यानंतर 2020 साली आपलं पहिला म्हणजे माल द्यायचं टायमिंग आलतं. सुरुवातीच्या काळात 2019 साली लागवड केल्यानंतर आपल्याला कोणतीही म्हणजे त्याच्याबद्दल जास्त माहिती नव्हती त्या पिकाबद्दल, की आपल्याला हे करावं लागतंय असं तसं. मग 2000 मार्गदर्शक असे आपल्याला बाहेरचेच होते, आपण काय स्वतः नव्हतो. 2019ला लागवड झाल्यानंतर 2020ला पहिल्यांदा सुरुवातीला फळबाग द्यायला आली. त्या काळामध्ये आज उद्या बाग द्यायची, त्यावेळेस नेमकं लॉकडाऊन पडलं, कोरोना आला. कोरोनाचा काळ पुढे उभा राहिला. कोरोनात इतकं महासंकट उभं राहिलं की जगायची पंचायत झाली होती लोकांना. घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. अन्न हे तर काय तसलं बोलायचं नाही. इतकं महासंकट या देशावरच कोसळलं होतं. त्यामुळं त्या काळात आपली द्राक्षे अशी फुकट दिल्यासारखी ₹10, ₹15, ₹5 अशी किलो मागे काय काय तर अशी सडून गेली. पहिल्याच वर्षी अतिशय कष्टानं आणि जिद्दीनं प्लॉट उभा केला आणि पहिल्याच वर्षी कोरोनाचं संकट या ठिकाणी आकाशला सामोरं जावं लागलं. खूप भयानक परिस्थिती त्यावेळेला उभा राहिली. परंतु त्यात पहिल्या वर्षाच्या संकटात पण आकाश खचून न जाता पुन्हा दुसऱ्या वर्षी अगदी जोमानं याच्यामध्ये तयारी केली, खचून न जाता. परंतु दुसऱ्या वर्षी पण तीच परिस्थिती पुन्हा पुढं उभं राहिली. त्या दुसऱ्या वर्षात काय परिस्थिती निर्माण झाली? दुसऱ्या वर्षी असं झालं की खरड छाटणीनंतर आपण काडी तयार केली. पाऊस काळ जास्त लागला. त्याच्यामध्ये काडीची गर्भधारणा थोडी कमी झाली. त्याच्यामुळे दुसऱ्या 2021-22च्या सालात माल कमी लागला. एक तर 2020 साली फुकट दिल्यासारखं दिली, खर्च निघाला नाही. 2021-22च्या सालात माल कमी लागला. परत त्यात खर्चापुरते पैसे कसे तर उपलब्ध झाले. त्याच्यानंतर 2023 मध्ये थोडेफार पैसे झाले. पण ह्या काळात एक 2-3 वर्षाचा जो काळ होता कोरोनाचा, पहिली लाट असेल, दुसरी लाट असेल, तिसरी लाट असेल, या काळात खर्चही न भागवता पण सातत्य ठेवून काम करत आम्ही त्या कोरोना काळातून पुढे आलोय. आता 2023, 24 आणि 25ला थोडे बऱ्यापैकी पैसे झाले. आता 2026चा काळ चालू आहे. या काळात आता मार्केटमध्ये दर चांगला आहे, पण आता युद्ध चालू झालंय, निसर्ग साथ देत नाही. कुठं गारपीट चालू आहे, कुठं पाऊस चालू आहे. या सगळ्या गोष्टी सर्व संकटाला तोंड देत शेतकरी आज पुढे येतोय. परंतु अतिशय चांगला पिकवलेला माल सुद्धा द्यायच्या वेळेला ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेला ही निसर्गाची साथ भेटत नाही आणि भरपूर साऱ्या अडचणीला सामोरं जायची वेळ शेतकऱ्याला येते. सध्या पण खूप मोठं संकट आज युद्धाच्या ह्याच्यामुळं आज द्राक्ष बागाच्या शेतकऱ्यांवरती येऊन ठेपलंय. परंतु एक कुठलं तर संकट व्यापारी याचा फायदा घेऊन त्याचा भाव केला जातोय आणि त्याचा व्यापारी फायदा घेतात आणि हा नाशवंत माल असल्यामुळे ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला देणं गरजेचं असतं शेतकऱ्याला आणि त्याचा कुठंतरी व्यापारी लोक फायदा घेतील. परंतु अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आले, आधुनिक शेतीची एक जोड देऊन या ठिकाणी आकाशनं अतिशय चांगल्या प्रकारे ही बाग फुलवली. आता ही जी बाग आपण सध्या ह्या बागेत बसलोय त्या बागेचा खरड छाटणीपासून म्हणजे साधारणतः विश्रांती काळापासून ते आता हार्वेस्टिंग पर्यंतचा संपूर्ण प्रवास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला मी प्रश्न आकाशला असा विचारेन की ज्या वेळेला गेल्या वर्षीची बाग हार्वेस्ट झाली त्याच्यानंतर विश्रांती काळामध्ये ह्या बागेसाठी आपण काय काय काळजी घेतली?
विश्रांतीच्या काळात आपण शेणखत आणि मायक्रोन्यूट्रन्स असेल ते देऊन बागेला विश्रांती आणि पाणी भरपूर पाटाने दिलं आणि विश्रांतीसाठी बाग सोडली. त्यानंतर पुढं 25 एप्रिलला आपण खरड छाटणी केली. खरड छाटणीच्या अगोदर बेसल डोस भरून घेतला. त्यानंतर 1 महिन्यापर्यंत आपली बाग फुटायला जाते. डॉर्मॅक्स असेल, डॉर्मॅक्स मारून घ्यायचं. उन्हाळ्यामुळे पाणी मारावं लागतंय, डोळं करपले जाते. जास्त टेम्परेचर असल्यामुळं बाग एक लेवल फुटत नाही. त्याच्यामुळे खालून थोडंसं नत्र जरी दिलं तरी झाडाला वर पाला नसल्यामुळे ते ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळं ते हळूहळू फुटतंय. त्याच्यावर आपण 1 महिना जातोय तिथपर्यंत. पहिला स्टॉप मला वाटतं 35 दिवसापर्यंत 40 दिवसापर्यंत होतोय. परत दुसरा टॉप तिथनं 20-30 दिवसापर्यंत होतोय. म्हणजे अशी काडीची तयारी होतीये. आता ही विश्रांती काळातली ही टप्पा झाला. आता गर्भधारणा जी एक महत्वाचा ही बागातला एक महत्वाचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये काय काय प्रकारची आपण काळजी घेतली बागेसाठी? कसं आहे, पहिल्या काळात पहिला टॉप होईपर्यंत आपली बाग फुटत जाते आणि जास्त जर पळायला लागली तर त्याच्यासाठी लिओसिन आहे. लिओसिन दिल्यानंतर पेरा लहान पडणार आणि झाड शांत चालणार. शांत झाड चाललंय, गर्भधारणा त्या काडीत ऑटोमॅटिक भरत जाते आणि गर्भधारणेसाठी तुमचं लिओसिन असेल, 6B असेल, युरॅसिल असेल, बोरॉन असेल, त्याच्यासोबत 052 वापरते. असे मार्केटमध्ये अनेक औषध आहेत गर्भधारणेसाठी. पण खरी गर्भधारणा केव्हा होती की झाडामध्ये स्टोरेज, काडी परिपक्वता होण्यासाठी जी काय मेहनत असेल, तुमचं शेणखत असेल, वरडोस असेल, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि झाडाला स्ट्रॉंग बनवणं ही खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्ग. निसर्गानं ज्या वेळेस त्या काडीच्या डोळ्यांना टेम्परेचर मिळेल की म्हणजे ऊन मिळेल त्यावेळेस त्या काडीची गर्भधारणा आणि ती काडी परिपक्व एकदम व्यवस्थित होती. आता पाठीमागच्या काळामध्ये काही वेळेला पाऊस काळ जास्त होतोय, पाणी बागेमध्ये जास्त काळ टिकून राहते. त्या काळात काय काळजी घेतली पाहिजे? त्या काळात एकच काळजी म्हणजे आपण निसर्गाच्या तर पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी खालून 052 आणि सल्फर, कारण सल्फर काय करणार की मुळी फ्रेश करणार, वापसा कंडिशन ठेवणार. पण पाऊस असल्यावर एवढा काय वापसा कंडिशन, पण आपले काम आहे की पाण्याचा निचरा कसा होईल, त्याच्याकडे लक्ष देणं, ऑक्सिजन कसा पोहोचेल याच्यावरती जास्त करून भर देणं गरजेचं आहे. आता ही पाठीमागचा आता विश्रांती काळ जा बघितला आपण. आता पुढं जी गर्भधारणा असते, एक महत्वाचा टप्पा असतो बागेतला. तर या काडीमधली जी गर्भधारणा तयार करण्यासाठी आणि काडी परिपक्व होण्यासाठी काय काळजी घेतली आपण? काडी परिपक्व होण्यासाठी काडी एक लेवल अशी पिकत गेली पाहिजे. आदात मधात तिला असं चरक पडलं नाही पाहिजे त्या काडीला. त्यावेळेस त्या काडीतून व्यवस्थितपणे गर्भ आणि आतून घर चांगल्या पद्धतीने भरत जातोय. त्याच्यासाठी आपल्याला उन्हाची आवश्यकता जास्त आहे, पोटॅशची गरज आहे आणि 1-2 बुरशीनाशक सुद्धा जमिनीतून दिलं पाहिजे. कॉन्टाप असेल, सल्फर असेल, तुम्ही कुठल्याही कंपनीचं कुठलंही देऊ शकता. कसं आहे, प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या कंपनीचं देतोय. त्याच्यामुळे आपण काय करतोय, कॉन्टाप वापरतो. कॉन्टाप दिल्यानंतर जमिनीतली बुरशी कमी होऊन पोटॅश अपटेकला मदत होती आणि काडी बऱ्यापैकी अशी रेगेत पिकत जाते. कमी जास्त होत नाही, मागं पुढं होत नाही. ती काडी व्यवस्थित आणि त्यातून जर घर व्यवस्थित भरत गेला तरी आत त्या काडीमध्ये घड स्ट्रॉंग बास तयार होते. खरं तर काडी परिपक्व होण्याचा जे काळ असतो तो पूर्ण पावसाळ्यामधला येतो आणि या बागेतला महत्वाचा एक टप्पा असा असतो की त्या बागेवरती जी पानाचा जो प्रकार आहे ही याच्यावरती भुरी, करपा, दावण्या ही अशी महाभयंकर रोग ह्याच्यावर भरपूर मारा होतो. तर पान टिकवण्यासाठी आपण काय काळजी घेतली, सविस्तर याच्यावर माहिती द्या. पान टिकवण्यासाठी आपण सिलिकॉनचा वापर करतोय. त्याचबरोबर वलाकरप्या असेल, दावण्या असेल, दावण्या काढीव येतोय, पाना वलाकरप्या जास्त प्रमाणात राहतोय, भुरी राहते. त्याच्यासाठी भुरीसाठी कॉन्टाप, सल्फर असेल, कोनिका वापरतोय आपण वल्या करप्यासाठी. आणि कसं आहे, खरड छाटणी ते गोडी छाटणी कमीत कमी 150 दिवसाचा प्रवास आहे. ह्या 150 दिवसात पहिल्या सुरुवातीचा एक स्टॉप असेल, तो तर अत्यंत भयंकर पाऊस असतोय. त्याला रोजच्या रोज स्प्रे देणं,
पान भुरी येऊनी करप्या येऊनी तरी त्यातून वाला करप्या अटॅक करतोय. त्याच्यासाठी आपण कोसाईड कर्जेटचा 1-2 स्प्रे घेतोय, स्कोर वापरतोय, स्कोर कवचचे 1-2 हात टाकायचे. निसर्गाला शेवटी कोण रोखू शकत नाही. त्याच्यामुळं हा पान टिकवण्याचा जो प्रकार आहे की इथरेल मारेपर्यंत आपल्याला पान कमीत कमी एक 5-10 दिवस आधी पान जर गेलं तर स्ट्रॉंग बाज घड निघत नाही पुढे जाऊन. आणि काडी तयार झाल्यानंतर त्याच्यावर खुडा म्हणून एक येते, म्हणजे हाही डोळं फुटून वरती त्याला शेंड येते. ती एक शेंड 4-5 पानं आल्यानंतर ती काढणे गरजेचं आहे. काय होतंय काय काय काढ वेळेस त्याच्यावर भुरी ती दावण्या येतोय, करप्या येतोय आणि तीच हरड पानावर सुद्धा खाली म्हणजे स्प्रे Attack नाही होतो त्याचा. गेल्यामुळं अटॅक होतोय. त्याच्यामुळं ते निघणं गरजेचंच आहे. तिथनं पुढं बोर्डोचे 1-2 स्प्रे असतील की आपण जेवढं आपल्या पद्धतीने त्याला हँडल करता येईल तेवढं करून म्हणजे पानासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करावं लागतं. प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे काम थोडे करावं प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे तिथं काम पान करावं टिकतंय. ठीक. जर रोग आल्यानंतर जर आपण त्याचा नाही, जर नाही. बडीमार केला रोग यायच्या अगोदर त्याच्यासाठी आपण तयारी केली तयारी पाहिजे. म्हणजे थोडक्यात प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काम केलं काम पाहिजे. केलं म्हणजे पाहिजे. कमी खर्चामध्ये आपल्याला पान टिकवता येते. नाहीतर त्याचा खर्च काय वाढतो. वेळेस डेस्टिंग केली तरी चालते. काही शेतकरी डेस्टिंग करतात. आपण काय कधी करत नाही डेस्टिंग. आता ज्या वेळेला म्हणजे ऑक्टोबर छाटणी असते, बाग धरायचा पिरियड असतो, तर त्या बाग धरायच्या पिरियड मध्ये आपण काय काय या बागेसाठी आपण काय काय काळजी घेतली याची? ऑक्टोबर छाटणीला कसं आहे की काही लोक कशी करतात, ऑक्टोबरला धरतात, काही लोक नोव्हेंबरला धरतात. पण ऍक्च्युली ऑक्टोबर छाटणी ह्या द्राक्ष बागाच्या क्षेत्रात म्हणलं जातं. आपली छाटणी असती 15 नोव्हेंबरला किंवा 20 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर अशी ही आपली नोव्हेंबरमध्ये छाटणी असते. त्यावेळेस आपण छाटणीच्या अगोदर आपण वर्षातनं 2दा शेणखत वापरतो बागाला. त्याच्यामुळं ऑक्टोबर छाटणीच्या अगोदरही आपण शेणखत टाकतो, बेसळ डोस टाकतो आणि मग आपली छाटणी असती. या वर्षी आपण 15 नोव्हेंबरला छाटणी घेतली. छाटणी 2 डोळे राखून केली आणि 2 डोळे राखून छाटणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी छाटणी करून घेतली. दुसऱ्या दिवशी काडीतलं पाणी पडलं. 1 दिवस आपण स्टॉप दिला आणि 1 दिवस गॅप करून सकाळ उठून पेस्ट लावली. म्हणजे छाटल्यापासून तिसऱ्या दिवशी पेस्ट लावली. या काळात जवळ-जवळ डॉर्मॅक्स लावल्यापासून जवळ-जवळ मला वाटतं 10 किंवा 12 दिवस ती डोळे बाहेर यायला लागतात. कमीत कमी 10व्या किंवा 11व्या दिवशी कुठं तर बागात पोंगाष्टायची येते. कुठं तर 100 झाडात 10 झाडाला पोंगाट्याची येते. मग त्या पोंग्यामध्ये आपल्याला कळतं की त्यातनं घड कसा आलाय, लहान आहे का मोठा आहे. स्ट्रॉंग घड जर असेल तर तो पोंग्याच्या बाहेर येतोय. स्ट्रॉंग घड म्हणजे आपलं काडी परिपक्व झाली ही त्यावेळेस कळतंय. आता द्राक्ष बागेमधला सर्वात किंवा कुठलं पण फळबाग असेल, महत्वाचा मुद्दा येतो तो पाणी व्यवस्थापन. पाणी जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही. तर पाणी व्यवस्थापन आपल्या ह्या भागासाठी कशा प्रकारे केले? आपण ऑक्टोबर छाटणी म्हणजे आपली छाटणी नोव्हेंबर मध्ये झाली. त्या वेळेपासून पाण्याचं नियोजन आपलं 2 दिवसाड आहे. आपण एका दिवसाड पाणी सोडत नाही. काही लोक एका दिवसाड सोडतात. म्हणजे त्या जमिनीनुसार. त्याच्या जमीन हलकी जमिनीनुसार असलं तर पाणी जास्त लागतं. जास्त काळी लागतं, असलं कमी लागतं. कमी लागतंय. आपण 2 दिवसाड बेड गार होईपर्यंत पाणी देतो. परत त्याला 2 दिवस पाणी द्यायचं नाही. म्हणजे आज पाणी सोडलं, उद्या परवा नाही तेरवा, म्हणजे सोडलेल्या दिवसापासून 4थ्या दिवशी पाणी आपण सोडतो. पाणी सोडतो पण जास्त बेड गार झालं पाहिजे अशा हिशोबात पाणी सोडायचं. मग 3 तासात बेड गार हो, 4 तासात हो, बेड गार होईपर्यंत पाणी सोडायचं. फ्लावरिंगच्या काळात म्हणजे फ्लावरिंग मध्ये पाणी जास्त चालत नाही. फ्लावरिंग मध्ये पाणी कमी करायचं आणि मिलीबगचं औषध सोडून द्यायचं, जेणेकरून मिलीबगचं किड बाहेर पडून मरून जाणार. आणि तिथनं पुढे गेल्यानंतर स्टॅटिक झाल्यानंतर 70-75 दिवसापासून 80 दिवसापासून पुढं काही वेळेस रान हलकं असेल तर लवकर पाणी भरायला चालू होतं. काळं रान असेल तर 85 दिवसापासून 90 दिवसापासून पुढं पाणी भरायला चालू होतं. त्या काळात मात्र आपण 2 दिवसाआड पाणी सोडतोय. 3 तास जर सोडत असलो तर तिथनं ते पाणी भरायच्या काळात पाटाने 1-2 पाणी देऊन 4-5 चांगलं बेड गार होईपर्यंत पाणी भरायच्या काळात पाणी आम्ही बागेला देतो. पाटाने 1-3 पाणी द्यायची आणि बेड गार होईपर्यंत पाणी सोडायचं. पाणी भरून झाल्यानंतर परत अजून हायर रुटीनवर यायचं. म्हणजे पाणी कमी पण पडू द्यायचं नाही आणि जास्त पण होऊ द्यायचं नाही.
पाणीचं समतोल राखणं खूप ज्या गरजेचं आहे. काळात पाण्याची खरंच भरपूर गरज आहे. हम्म, आता 80 दिवसापासून 100 दिवसापर्यंत म्हणा, 105 दिवसापर्यंत म्हणा, प्लॉटमध्ये पाणी फिरत असतंय. हम्म, त्या काळामध्ये पाण्याची बागेला जास्त प्रमाणात गरज असते. त्यावेळेस आपण बागेला भरपूर प्रमाणात पाणी पाटाने द्या, ड्रिप इरिगेशनने द्या, तुम्ही कसंही देऊ शकता, पण भरपूर प्रमाणात पाणी द्यायचं. हम्म, 105 दिवस झाले की आम्ही या पहिल्या रुटीनवर येतो. हम्म. आता पुढचा जे टॉपिक आहे ते खत व्यवस्थापन. मग ते रासायनिक असेल, जैविक असेल किंवा सेंद्रिय असेल. तर खत व्यवस्थापन पहिल्यापासून ते आता शेवटच्या ह्याच्यापर्यंत कशा प्रकारे आपण केले या भागामध्ये? आपण नोव्हेंबरमध्ये छाटताना पहिल्यांदा बेसोल डोस टाकला. त्यात 1840 असेल, सुपर गोळी असेल, सुपर फॉस्फेट बोधावे विस्कटलं जातं, पोटॅश असेल, आपलं मायक्रोन्यूटन दुय्यमान्य द्रव्य असेल, 1-2 किट कांबूची ती एक, 1840 2, पोटॅश 2, सुपर गोळी 4 टाकलीत आणि 4 पोती बोधावे विस्कटली. तिथनं पुढं बेसोल डोस टाकला की आपण बाग फुटत असताना 13-045 कॅल्शियम नायट्रेट डोळं बाहेर येण्यासाठी आपण दिलं जातं. तिथून पुढं 12-61 असेल तुमचं. ज्या त्या काळानुसार 20 दिवसापासून 30 किंवा 32 दिवसापर्यंत 12-61 दिलं जातं. काय 19 देते. ज्याच्या त्याच्या हिशोबानुसार, ज्या त्या रानानुसार, बागाच्या ज्याला नत्र टप्प्यानुसार, असेल ज्या त्या कोण टप्प्यानुसार 24 देतं. शेंडा पळण्यासाठी बाग झाकली पाहिजे, सावली झाली पाहिजे. याच्यासाठी जे त्याच्या हिशोबानुसार देतात. 70 दिवसापासून आम्ही जवळजवळ 70 ते 90 दिवस यात फॉस्फरस दिला जातो. म्हणजे 052 असेल तुमचं, 42-47 असेल, ते कुठल्याही कंपनीचा फॉस्फरस असेल, त्यात पोटॅश येतंय. ते 70 ते 90 दिवसापर्यंत देतो. तिथून पुढं 0050 असेल, 110 दिवस झालं प्लॉटला की तिथून चालूच करावं लागतंय पोटॅश. कारण पोटॅश अपटेकला जास्त दिवस लागतात. आणि मग शेवटच्या टप्प्यात जर तुम्ही दिलं तर ती अपटेक होत नाही, माळ लोळा पडतोय, पोटॅची कमतरता भासते झाडांना, एकतर अपटेक होत नाही. त्याच्यासाठी आम्ही 10 दिवस अगोदर देतो. काही लोक 120 दिवस झाल्यावर देतात. काही लोकांचं हार्वेस्टिंग 130 दिवसात होते. आता ह्या थंडीमुळं जवळजवळ एक 10 दिवस प्लॉट पुढे सरलेत. म्हणजे ह्या वर्षी सरासरी 140 ते 150, म्हणजे जवळजवळ 5 महिने हार्वेस्टिंगसाठी ह्या वर्षी तरी लागणार आहे. म्हणजे पाठीमागच्या काळात थंडी जास्त पडली. 10 दिवस थंडी इतकी भयंकर होते की रोज झाडाची जी अवस्था आदल्या दिवशी 4 वाजता आहे, तीच अवस्था दुसऱ्या दिवशी 10 वाजता असायची. मग 6-7 तासात झाड किती काम करणार आहे? मग त्याला फवारा असेल, फवारा मारायचा, पाणी मग झाडानं 7 तासात कुठलं सूर्यप्रकाश घ्यायचा, अन्न घ्यायचं, काय म्हणजे ती काय करणार आहे झाड? थंडीच्या फवारा दिवसामध्ये घ्यायचा. त्याला मुळी व्यवस्थित चालली नसल्यामुळे थोडा लेट झाला. आता पुढचा जे प्रश्न आहे मी हे विचारेन की विद्राव्य खताचं जी मॅनेजमेंट कशा प्रकारे केलेला? आता ते विद्राव्य खताचं कसं आहे, स्टेजनुसार पहिल्या 30 दिवसापर्यंत आम्ही 12-61-19 वापरतोय. तिथनं पुढं 24-24 आणि फ्लावरिंग मध्ये नत्र कमी करावं लागतंय. कसं आहे, मग जास्त गळ होती, मणी घडावरती जास्त राहत नाहीत, गळ वाढली तर आवरत नाही. मग त्याच्यासाठी नत्राची जरा कमतरता भासू द्यायला लागते. तिथनं पुढं 60-70 दिवसापासून आपण फॉस्फरस द्यायला चालू करतो बागेला. पाणी स्टॅटिक मारून झाल्यानंतर पाणी भरण्याच्या काळापर्यंत 70 ते जवळजवळ 80 दिवस म्हणा, 85 दिवसापर्यंत बाग हाय स्टेजवर राहते. म्हणजे काय तिचा फरक असा जाणवत नाही, म्हणजे शांत राहते. तिथून पुढे ज्या वेळेस पाणी भरायला चालू होते त्या काळात फॉस्फरस जास्त प्रमाणात उचलती, फुगवण वाढती आणि झाड व्यवस्थितपणे पाणी बी उचलतंय, फुगवण वाढवतंय, गर भरायला चालू होतोय, मण्यात वेट येतंय, घडाचं वेट वाढलं की परत पोटॅश द्यायला चालू करायचं. म्हणजे जिथं गर कमी आहे ती गर भरून येणार, अजून वजनात फरक पडणार, असं चालू असते नियोजन. स्टेजनुसार स्टेजनुसार ज्या त्या दिवसानुसार दिली जाते. लिक्विड खतं द्यायची. मित्रांनो, सध्या आपल्यासोबत पुण्यवान साळुंखे यांचं पण या बागेला चांगलं मार्गदर्शन असतंय. तर थोडी त्यांच्याकडून पण आपण ह्या बागा माहिती घेणार आहोत या प्लॉटची. तर एक प्रश्न विचारेन की आता ज्यावेळेस पोंगा अवस्थेत बाग असते त्यावेळेला या बागेसाठी काय काय काळजी घेतली, कशा प्रकारे मार्गदर्शन केलं याला? त्यावेळेस घड मोठा हो म्हणून काय टॉनिक दुकानदार देते, ती कुठलंही असू द्या ते आणून मारायचं. त्याची पुन्हा पोंगा स्टेजपासून थोडं पुढं झालं की त्या वेळेवर वांज काढून घ्यायची. वांज काढले की ती मनानच घड पुन्हा स्ट्रॉंग होत जाते ते 20-22 दिवसात. त्याच्यामुळे काय लय एवढं
ढगाळ वातावरण असेल हम्म. तर त्या पोंग्यातल्या घडाला जिरण्याची दाट शक्यता असते, आणि वातावरण जर चांगलं असेल तर त्याला काय होत नाही. बाग धरल्यानंतर सर्वात मोठा जो शेतकऱ्याला अडचण येते ती गडजिरण्याची. हा गड जिरणे त्या त्या- वक्ताला आबाळ नसणं गरजेचं आहे. म्हणजे निसर्गाचा अभ्यास करून हा हा बाग धरणं सुद्धा गरजेचं हा, आहे. हा, नेमकं बरोबर आता अलीकडच्या काळामध्ये चांगली चांगली ऍप्लिकेशन आले किंवा जे हवामान तज्ञ आहेत होय. यांच्या सल्ल्यानुसार सुद्धा बाग धरणं बरोबर गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि घड जिरुणी म्हणून त्या स्टेप बाय स्टेप आपण औषध काम फवारणी करण्याचं आहे. केली पाहिजे. आता मी दुसरा बाग रिलेटेड आकाश आपल्याला समजी माहिती देतोय. हम्म. पण आता एक असा सर्वसामान्य एक प्रश्न विचारेन की शेतीमधनं खरंच सुख समाधान आनंद भेटतोय का? हो, आनंद भेटतोय. मन लावून केलं तर फार आनंद भेटतोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हो, जर ही कष्ट व्हायचं. प्रामाणिक केलं प्रामाणिक आणि जर कष्ट केलं हम्म, तर त्याचं ही फळ मिळतंय. 100% असं 100% आपल्याला ही बघायला मिळते. बघायला मिळतंय आता 100%. आणि येणाऱ्या व्यवस्थित जर केलं तरी लय काय ह्याच्यात मिळण्याजोग आहे. येणारा काळ शेतीचाच आहे. शेतीचा का येणारा फक्त काळ आहे. या आधुनिक तंत्रज्ञानानं आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर तर सगळं नक्की व्यवस्थित या होतं या. शेतीमधनं यश प्राप्त करता होय येतं. होय होय. येणारी अलीकडची जी पिढी आहे हम्म, ही आज भरकटती या होय. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतोय. बरोबर आहे. काय संदेश द्याचाल तरुण तरुण नाही, पोरांना? सातत्य ठेवलं पाहिजे ह्या हम्म. क्षेत्रात. म्हणजे सातत्य ठेवलं तर सगळं काय मिळतं ह्याच्यात तुम्हाला. म्हणजे ती लगेच शेवट तुम्ही नोकरी करायला जाता तिथे कुणाच्या तरी ह्याच्या खाली अंडर जावं, खालीच काम अंडर करावं. खालीच काम करावं लागतं. हम्म, तसं शेतकरी मनाचा राजा आहे. हम्म. ती जर मन लावून नोकरदार कसा तिथं त्याच्या टायमात हजेरी लावून येतो, काम करतो व्यवस्थित, तसं तुम्ही ह्या शेतीत एक मन लावून 4 ते 5 तास अबदा त्या नोकरदाराच्या 5 म्हणजे पटीनं तुम्ही ह्याच्यात दुसऱ्या मिळतंय. जॉब करायला गेल्यावर प्रामाणिकपणे 8 तास हा, राबत आहे. करावं लागतं पण या. आपल्या शेतीमध्ये तुम्हाला वेळ नाही. मग हा, नवनवीन बरोबर तंत्रज्ञान आहे. शोधून चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने बरोबर जर आहे. शेतीमध्ये कष्ट केलं हम्म. तर 100% शेतीत सुद्धा यश मिळतंय मिळतंय. मिळतंय. आणि अलीकडचा काळ आहे थोडासा शेतीला बदनाम केलं जाते. बरोबर. शेतीकडे आज शेतकरी मुलांची लग्न होत नाही हम्म. किंवा मुलगी द्यायची म्हणलं तर शेतीमध्ये शाश्वत इन्कम नाही म्हणून शेतीला आज थोडं डावललं जाते. तर त्यांना काय संदेश द्याल की बाबा खरोखरच शेतीमधनं समाधान आहे. फक्त शेती चांगल्या पद्धतीने केली तर शेतीमधनं सुद्धा नोकरीपेक्षा चांगले पैसे मिळवता येतात येत्यात. आणि शेतीमध्ये सुद्धा चांगलं समाधानी जीवन आपण होय, जगू शकतो. जगू शकतोय. काय सांगतात की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जे तरुण पोराचा शेतीला आज बदलतोय. कोण नावं ठेवतंय हम्म, त्यांनी स्वतः आधी स्वतःच्या रानात एखादं चांगलं स्टँडर्ड पद्धतीनं पीक उभा करा हम्म, आणि त्याच्यातनं त्यांचा नफा बघा, आणि मग तुम्ही शेतकऱ्याला कमी देखायचं हम्म. हे करा, बंद करा. अतिशय चांगली माहिती पुण्यवान आपल्याला बरोबर. दिली. बरंच काय जो घेण्याजोगं कोणी आहे. नावं ठेवतोय हम्म, त्यांना आधी स्वतःच्या रानात व्यवस्थित आपदा उगा हम्म. हे चांगलं नाही म्हणायचं नाही. म्हणजे स्वतः तिथं जाऊन कष्ट करायचं, बघायचं त्याच्यातलं इन्कम, आणि मग शेतकऱ्याला तुम्ही नावं दुसऱ्यात जाऊन ज्या वेळेला कामाला जाऊन जेवढा 10-15 हजार 20 हजारात जे आबत आहे ठेवायचं. त्याच्या निम्म जरी कष्ट शेतीत केलं प्रामाणिकपणा त्याच्या तर 5 शेती पटीनं त्याच्या नफा 5 मिळतोय. पटीनं आपल्याला शेती फायदा देते. देते. आणि जे हॅरेसमेंट आहे आज जॉब बाहेर कामाला गेल्यानंतर नोकरी असेल जॉब मध्ये तेवढं शेतीमध्ये नाही. शेतकरी खरोखर राजा आहे. राजा. ती मनाचा मालक आहे. मनाचा मालक आहे. ती मालक. निवांत अगदी अगदी आनंदी जीवन जगू शकते. परंतु शेती प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. जर शेतीमध्ये जर तुम्ही अभ्यासपणातून जर शेती नाही केली तर मग लॉस मध्ये जाऊ शकते. आणि तीच एक कुठंतर शेतकऱ्याला ही बसलाय की बाबा शेती लॉस मध्ये जाते, शेतकरी कर्जबाजारी होतोय. पण शेती जर चांगल्या पद्धतीने केली तर शेतीत मग अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी चांगल्यापणाने समाधानाने जीवन जगू शकतो. धन्यवाद पुण्यवान, अतिशय चांगल्या प्रकारे आपण माहिती दिली. बाग धरल्यानंतर आता जी घड जिरण्याची जी स्टेज असते त्याच्यावर माहिती दिली आपल्याला पुण्यवान साळुंखेंनी. आता त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज एक महत्वाचा स्टेज येते ज्यामध्ये सेटिंग अवस्था असते. त्यामध्ये ह्या बागेसाठी काय काळजी घेतली? त्यासाठी पोंगा स्टेज पासून पुढे गेल्यानंतर घड जिरून वांस काढली. वांस काढून झाल्यानंतर घड स्टोरेज बाग तयार झाले की ह्याला जे चालू होते. जे त्याला पब्लिंग जे मध्ये आपण 10 ppm असेल, 15 ppm असेल, असे जे मारून एक 2 ते 3 जे मारून घड एक इथेपर्यंत मोठा करून ठेवतो. त्यानंतर 35 दिवसापर्यंत 40 दिवसापर्यंत फ्लॉवरिंग स्टेज येते. म्हणजे फ्लॉवरिंग उकलाय चालू होते. त्या काळामध्ये फ्लॉवरिंग मध्ये एक 8-10 दिवसाचा पिरियड असतोय. त्या पिरियड मध्ये फ्लॉवरिंग निघून सेटिंग होत जाते. म्हणजे मनी सेटिंग त्यात बी नर मादी असते, नर गळून पडतो, मादी सेटिंग होती. पण ह्या काळामध्ये काय काय वेळेस कूच जास्त असेल, म्हणजे सेटिंग फ्लॉवरिंग मध्ये सेटिंग होत असताना जर गळकूच जास्त असेल तर मनी संख्या गळती किंवा मग तुमच्या पाकळ्या असू द्या, मकळ्या असू द्या, कुसते द्या, यासाठी एखादा नेटिव्हचा स्प्रे आपण वापरतोय. आणि एका दिवसाआड
किंवा जास्त फ्लावरिंग सावकाश जर थंडीमुळे निघत असेल तर 2 दिवसाआड 10 ppm न जे मारतो त्यात सेटिंग होत येते आणि थ्रिप्ससाठी बेनवेचा स्प्रे आपण फ्लावरिंग स्टेज मध्ये देतोय. आता फ्लावरिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस स्टॅटिक द्यायची वेळ येते त्या पद्धती त्याचं नियोजन कसं पद्धतीने केलं? आता सेटिंग होऊन प्लॉट जर पुढे जात असेल किंवा गळकूच जास्त असेल म्हणजे घडातून गळ जर जास्त प्रमाणात असेल, काय काय घडाला आपल्याला 100 ते 150 मण्यापर्यंत जर मणी असले तरी चालते. एखादा बंच मोठा असेल तर 150 पर्यंत मणी लागतात. त्या काळात जर गळ जास्त असेल तर एकरी 25 ते 30 ग्रॅम जे टाकून आपण मशीनने स्टॅटिक घेऊ शकतो. ESS मशीननं आपण मारतोय. आज गेली 4-5 वर्ष झाली. ESS नच मारतोय. चिमाचा कधी ब्लोअर म्हणजे वापरला नाही. जे वापरले ते सांगतोय आपण. आता द्राक्ष बागाच्या ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे स्प्रे नियोजन. तर आपल्या ह्या बागेला पहिल्यापासून ते आता हार्वेस्टिंग पर्यंत स्प्रेचे नियोजन कसं ठेवण्यात आलं? सुरुवातीच्या काळात ज्या वेळेस डोळं डॉर्मॅक्स लावल्यानंतर फुगायला चालू होते म्हणजे पापनर निघून शेंगदाण्या स्टेजला येते. त्या स्टेज पासून जवळजवळ सेटिंग स्टेज पर्यंत रोज डेली एक स्प्रे घेतला याला. बर. मग तुमचा उडदे असेल, दावणे असेल, भुरी असेल, करप्या असेल, मिलीबग असेल, थ्रिप्स असेल, अजून असेल, त्याच्यासाठी आपण दररोज एक स्प्रे नियमित घडाला टॉनिक असेल, तुमचा जी असेल, हे जवळजवळ मला वाटतं 7व्या-8व्या दिवसापासून 60 ते 65 दिवसापर्यंत दररोज एक स्प्रे पहिली मशीन पडेपर्यंत त्याला जास्त प्रमाणात म्हणजे दररोज एक स्प्रे तर कंपल्सरी आहे. त्या नियोजनानं परत मशीन पडल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण मेरेवान अॅग्रेसिव्ह असेल, लुना असेल, तुमचं टोपास असेल, ही भुरीसाठी औषध मशीन पासून देत येतो. म्हणजे तिथून पुढे 60 दिवसापासून थोडासा प्रवास स्प्रेचा कमी येतोय. नियोजन येते. कमी 60 दिवसानंतर थोडंसं प्रमाण कमी येत नंतर कमी येते. स्प्रे कमी. आता ह्या बागाला आता साधारणतः किती दिवस झाले आणि आता हार्वेस्टिंगचा काळ किती दिवसात हार्वेस्टिंग होईल या बागेत सध्या? आता जवळजवळ आपल्या बागाला 124 दिवस पूर्ण झालेत. गेल्या वर्षी 135व्या दिवशी आपलं हार्वेस्टिंग झालं आणि ह्या वर्षी थंडी जास्त असल्यामुळे हार्वेस्टिंगला 10 दिवस उशीर लागणार. म्हणजे जवळजवळ 140 दिवसापासून 50 दिवसापर्यंत हार्वेस्टिंग होऊ शकते. हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण लगेच मायक्रोन्यूटन देऊन बाग आरामासाठी सोडून देतोय. साधारणतः अजून एक 15 दिवसात आपली हार्वेस्टिंग होऊ शकते. आता ही जी आपण त्या बागेत बसलोय ही किती क्षेत्र आहे आणि एवढ्या ह्याच्यात किती रोपं बसवली? हे आपलं 1.25 एकर क्षेत्र आहे आणि याची लागवड 9x4 आहे आणि 1290 झाडाचा हा प्लॉट आहे. तर साधारणतः आता आपण जो सध्या माल बघतोय तर या 1.25 एकरामध्ये किती टन माल निघाले आता चालू? जवळजवळ सरासरी 20 किलोनं झाड चालणार. जवळपास 25-26 टन माल निघणार असा आमचा अंदाज आहे. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न सध्या निघणार आहे, होणार आहे. आणि सरासरी जर आपण रेटचा विचार केला सध्याच्या चालूचा तर काय रेंज चालू आहे आणि किती पैसे होतील या? आता कसं आहे माहिती आहे, जास्त लोड असेल बागव तर ह्याची पॉईंट कमी राहतो. पॉईंट कमी म्हणले थोडासा दर कमी राहतो, 2-4 रुपये. जवळजवळ आता चांगल्या मालाचा दर 70 रुपये पासून 80-85 रुपये पर्यंत पर केजी चालू आहे. एक आपल्या म्हणजे आता कसं आहे, ते काय दराचं कोणाच्या हातात नाही. भेटला तर 70 भेटेल, भेटला तर 80 भेटेल. त्या हिशोबाने एक सरासरी 70 रुपये जरी आपल्याला भेटला तरी जवळजवळ 25 टना मालाचं बघा 17-18 लाखापर्यंत आपल्याला पैसे होतील. म्हणजे 1.25 एकर क्षेत्र आहे आणि आवर्जून मी आकाश या ठिकाणी अभिनंदन करीन की फक्त 1.25 एकरा क्षेत्रामध्ये आम्ही सरासरी जर दर पकडला तर 17-18 लाखाचं उत्पन्न आकाशने या ठिकाणी उभा केले. खरंच ही अभिमानास्पद बाब आहे. शेती क्षेत्र काय आहे, आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतीमध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्या अडचणीला मात करून आकाशनं बारीक सारीक ज्या गोष्टी पहिल्यांदा अडचणी येत होत्या त्याच्यावरती आकाशनं सक्सेस मिळवत आज ही नजारा या ठिकाणी उभा केला आहे. आणि खरंच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की शेती परवडत नाही.
एक शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती एक ब्रीद वाक्यच तयार झालंय. शेती परवडत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी. या 2 गोष्टीमुळे शेतकरी बदनाम होत आला. बरोबर. परंतु जर प्रामाणिकपणानं जर अभ्यासातनं जर शेती केली, तर शेती 100% परवडते. परवडते. आणि असं काय 10 एकर 20 एकर क्षेत्र असावं का असं काय असं नाही. काय नाही. तुम्ही 1 एकर 2 एकर 3 एकर जरी क्षेत्र असलं, त्यातून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पन्न घेऊ शकताय. मी आकाशला आता पुढचा प्रश्न विचारेन, की या शेती क्षेत्रामध्ये आपण समाधानी आहे का? होय, मी समाधानी आहे. कारण 2015-16 सालापासून म्हणजे आमची आजी असेल, आजोबा असेल, वडील असतील, भाव असेल, ही सगळीच म्हणजे शेतीत आलेत. हम्म, हम्म, की आजोबांपासूनच आमच्या शेतीचा नाद आहे हम्म, सगळ्यांना. हम्म, मग 2016 साली मी शेतकरी म्हणूनच या शेतीत उतरलोय. हम्म, तेव्हापासून 2-3 वर्ष परत ऊसाची लागवड असेल, मका असेल, गहू असेल अशीच करत होतो. पण एकमेकाचं बघून असं द्राक्षी मला पण वाटली. हम्म, म्हणून द्राक्षी लावून आता बऱ्यापैकी म्हणजे निसर्गानं जर साथ दिली, तर हम्म, द्राक्षी क्षेत्र सुद्धा आवडीचं क्षेत्र आणि चांगलं क्षेत्र आहे. हम्म. आता पुढला प्रश्न विचारेन, की सुरुवातीच्या काळामध्ये एक अशी परिस्थिती आली, की आकाशचं अजून एक 1.5 एकराचा प्लॉट होता आणि कोरोनाचे काळ असेल, ही निसर्गाची साथ नसेल, या काळ आणि बाकीच्या भरपूर अडचणीमुळं आकाशला ती 1.5 एकर क्षेत्र कमी करावं लागलं. परंतु आकाशनं जिद्द सोडली नाही. त्याच्यावरती ह्या द्राक्ष शेतीमध्ये सातत्य ठेवलं आणि राहिलेल्या ह्या 1.25 एकरामध्ये कंटिन्यूपणा ठेवत अतिशय चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये यश मिळवलं. आता मी महत्त्वाचा मुद्दा विचारेन, की ह्या बागेसाठी एक कोणाचं मार्गदर्शन घेतलं जातं. बरोबर. तर ह्या बागेसाठी कुणाचं मार्गदर्शन आपण घेतलं? ह्या म्हणजे गेल्या वर्षीपासूनच आपल्याकडं भारत बोडके म्हणून ओमॅग्रोचे मालक आहेत. हम्म, गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येतात, आपल्याला मार्गदर्शन देतात. या वर्षी तर जास्त करून इतकं मार्गदर्शन म्हणजे चांगल्या पद्धतीने दिलंय, हम्म, हम्म, की त्यांचं खरं तर उपकारच म्हणावं की किंवा मग काय लोक असतात असं करायचं तसं करायचं असं न सांगता, की हम्म, तू एवढंच कर हम्म, आणि एवढंच मी तुझी गॅरंटी घेतो, हम्म, तुझं एवढं पैसे होणार, तू ह्या पद्धतीने आबद. हितपर्यंतचा चांगला सल्ला त्या माणसानं आपल्याला दिलाय. आई वडिलांनंतर जर कुणाला ह्या म्हणजे जशी आई वडिलांना लेकराची काळजी असते, हम्म, तशी काळजी त्या माणसाला आई वडिलांनंतर त्या माणसाला या द्राक्ष क्षेत्रातली काळजी हाय म्हणायला काय अडचण नाही. हम्म. खरं बघायला गेलं तर भारत बोडके हे एक कृषी दुकानदार आहेत बरं का. आता खरं बघायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये फसवणुकीचा प्रकार जास्त आहे. जास्त. आज मार्गदर्शनाच्या खाली किंवा कन्सल्टिंगच्या नावाखाली शेतकरी लोबारला जातोय, शेतकरी लुटला जातोय. परंतु आकाशला एक असा अनुभव आला, की काही गरज नसताना कुठलीही औषधं दिली जात नाही ती. जेवढं काय लागतंय तेवढंच या ठिकाणी ह्या बागाला देण्याचा प्रयत्न झाला. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन ओम ॲग्री एजन्सीचे मालक भारत बोडके यांनी या बागेसाठी केलं. आता शेती क्षेत्रामध्ये आणखीन काय नवीन तरुण पोरं शेतीमध्ये येत आहेत किंवा काही शेतकऱ्यांना फळबागामध्ये द्राक्ष लावायचं एक स्वप्न असतं किंवा द्राक्ष बागेमध्ये झालं तर पैसे चांगले होते. परंतु एक मोठी रिस्क समजली जाते. तर काय संदेश द्याल की येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा नवीन पोरांना, की ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार येईल द्राक्ष बाग लावायची, तर कुठल्या पद्धतीने त्यांनी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे? कसं आहे, ह्या क्षेत्रामध्ये येताना सुरुवातीलाच एक मी 5 एकर द्राक्ष लावेन, 10 एकर द्राक्ष लावेन, हम्म, हम्म, ह्या स्टेजला यायचं नाही. हम्म, सुरुवात करताना शून्यातून करायची, करेक्ट. की 5 एकर लावण्यापेक्षा 1 एकर लावायचं. त्याच्यावर आपण शिकायचं आधी काय काय करावं लागतंय द्राक्ष बागेत, कुठल्या चुका होऊ देऊन चालत नाही, माल कसा लागतोय, काडीची परिपक्वता कशी, झाडा स्टोरेज कसे होईल, वरडोस कोणतं असतील तुमचं, शेणखत असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग ह्या नवीन मुलं काय करतात, लावायचं तर 5 एकर लावायचं, नाहीतर लावायचं नाही. ही ही भूमिका चुकीची आहे. लावताना तुम्ही 1 एकर क्षेत्र लावा. सुरुवात करताना कसं आहे, शून्यातून केली म्हणजे त्याचं सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत राहताय. आधी शिकलं पाहिजे, शिकत गेलं पाहिजे, हम्म. चांगला मार्गदर्शक तुम्हाला भेटला पाहिजे, तर तुम्ही मोठी याच्यामध्ये रिस्क घेऊ शकताय आणि टप्प्याटप्प्यानं तुम्ही त्याच्यामध्ये नंतर प्रगती करू शकताय. भरपूर साऱ्या या द्राक्ष क्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी आहेत. निसर्ग साथ देत नाहीत. जमिनीमध्ये आता सध्याच्या काळामध्ये जीवाणूची संख्या कमी होत चालली, रासायनिकचा भडीमार होतोय. तर याच्यामध्ये समद्या गोष्टीचं एक ताळमेळ साधत याच्यामध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने या फळबागामध्ये आपल्याला जाणं गरजेचं असतं. सुरुवात ही अगदी कमी ह्याच्यामध्ये करून नंतर तुम्ही ते क्षेत्र वाढवलं तर चालतंय. या अलीकडच्या काळामध्ये
जी तरुण पिढी आहे ती शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. कारण जो अलीकडचा काळ आहे तो ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न करायची वेळ येते, त्यावेळेला शेतकऱ्याच्या मुलाकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. आणि म्हणून कुठंतरी ही तरुण पिढी शेती असून सुद्धा नोकरीच्या पाठीमागे धावत आहे. आणि शेतीला एक वेगळ्या प्रकारे त्याला ही केलं जातंय. तर काय संदेश द्याल, की शेती खरोखरच परवडत नाही का? शेतीत मग असं उत्पन्न आपल्याला नोकरीपेक्षा चांगलं घेऊ शकताय का आपण? हो, नक्कीच घेऊ शकतोय. कसं आहे तरुण पिढीचं काय झालंय आजकाल, शेतीत अबदायला नको वाटतंय. सातत्य ठेवून जर तुम्ही अबदला, तर याचा मोबदला तुम्हाला 100% आहे. म्हणजे पण कष्ट करायची मानसिकता अलीकडच्या काळामध्ये कमी अलीकडच्या आहे. नवीन तरुण पिढीचं काय झालंय, हातात मोबाईल हम्म. असला आणि आणि व्यसनाधीनता. व्यसनचं तर काय बोलू नका, ती तर प्रश्न वेगळा आता हम्म, व्यसनचा. हम्म, हम्म, तर ह्यांना हातात मोबाईल, अबदायचं नाही. कुठं जर 4 रुपये मिळतील त्याच्याकडे जायचं. शेतीत म्हणून त्यांना अब्द वाटत नाही. रोडला उभा राहून म्हणायचं शेतीत काय परवडत परवडत नाही. नाही. राईट राईट. तुम्ही शेतीत अबदायला उतरा. बघा तुम्ही करून. एखाद्या घरी एकरखांड लागण करा किंवा द्राक्षी क्षेत्र असेल तर त्यात अ, मशागत करा. वरडोस असेल तर घाला. तुम्ही काय करताय रस्त्यालाच उभा राहताय, शेती परवडत नाही. शेती का परवडत नाही? तर ती हातात मोबाईल असल्यामुळे तुम्हाला शेती परवडत नाही. तुम्ही म्हणजे जर खरोखरच कंबर कसून जसं जॉबला 10ला बरोबर जाऊन फिंगर लावताय, हा. तसा जर फिंगर बरोबर शेतीत 10ला तुम्ही येऊन उभा राहिला, तर 10 ते तुम्ही तिथं किती 10 ते 2ला सुट्टी करणार, अर्धा तास जेवणार, परत खुर्चीवर बसणार 5 वाजेपर्यंत म्हणणार. तसं 10 ते 2 4 तास शेतीत मन लावून काम करा. मग मला सांगा तुम्हाला शेती परवडते का नाही? शेती अलीकडच्या काळामध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. आणि शेतीमध्ये प्रामाणिक जर कष्ट केलं तर 100% ही काळी आहे तुम्हाला फसवत नाही. आणि जे ह्या शेतीमधनं जे समाधान आहे किंवा सुख आहे, हे जगाच्या पलीकडे कुठं सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. हे शेती आणि या काळी आईशिवाय दुसरा पर्याय नाही. फक्त काय झालं, थोडंसं झंकी-पंकी हा जमाना आलाय. थोडा नटाव जमाना आलाय. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतंय, की शेतीमध्ये कष्ट आहे, शेतीमध्ये त्रास आहे. पण तुम्हाला सुख आणि समाधान जर पाहिजे असलं, तर शेतीशिवाय पर्याय नाही. शेती हीच तुम्हाला अंतिम जर काय सत्य असेल, तर सुख समाधान या शेतीमध्येच आहे. फक्त त्याची करण्याची जी ही आहे, ती तुमची मानसिकता ही प्रामाणिक पाहिजे. शेतीमध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणानं सातत्य ठेवलं आणि आता अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही ह्या तंत्रज्ञानाची जोड घेतली आणि आधुनिक पद्धतीने जर शेती करण्याचा प्रयत्न केला, तर शेती ही भरभरून देते. काय म्हणाल आकाश? नाही बरोबर आहे. काय झालंय आताच्या काळात तरुण पिढीला काम करू वाटत नाही. हम्म. हातात मोबाईल पाहिजे, जेवायला पाहिजे, गाडी असली की मग तर काय बोलूच नका. हम्म, हम्म, असं झालंय आणि वरून म्हणायचं शेती परवडत नाही. जवळ-जवळ आता आम्ही दोघं भाऊ-भाऊ 15-16 एकर शेती घरची असून आमच्याकडं शेजारची शेती 10 एकर आहे. एवढी शेती 25-26 एकर शेती आम्ही घरी बघतोय दोघं भाऊ-भाऊ. हम्म. जर आम्हाला परवडत नसती, तर आम्ही शेती केली असती का? असंच Correct. कुठं तर 4 रुपये कमवायच्या नादी लागून गेलो असतो. जवळ आता माझी 1 एकर द्राक्ष आहे. सव्वा एकर. हम्म. या सव्वा एकरात 16-17 लाख रुपये जर झालं, 2-3 लाख रुपये जर तुम्ही खर्चायला सोडून दिलं, तर जवळ तुमचा 15 लाख रुपये नफा होतोय. या 15 लाखात तुम्हाला आता 15 लाख ह्यातून द्राक्षातून 15 लाख मिळतील. ऊस आहे, मका आहे. त्यातून अजून म्हणजे जवळ वार्षिक 30-40 लाख रुपये तुम्ही शेतीतून कमवताय. इतर खर्च सोडून देता. तर मग शेती का परवडत नाही? म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे आकाशचा, की कष्ट केलं तर फायदा हा 100% आहे. जर कष्टच नाही केलं तर शेती परवडत नाही हा शब्द आहेच. तुम्ही जॉबला गेल्यानंतर तिथं प्रामाणिकपणाने कष्ट करताय. परंतु स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करायला आजकालची पिढी लाजतीया किंवा शेतातलं कष्ट म्हणजे त्यांना थोडंसं वेगळंही वाटतंय. परंतु शेतीमधनं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन आपल्याला प्रगती साधता येते. हे आकाशनं या ठिकाणी दाखवून दिलंय. आकाशचं बाकीचं पण क्षेत्र ऊस क्षेत्र असेल, मका असेल, अतिशय चांगली स्टँडर्ड पिकं आकाश या ठिकाणी घेत असतोय. ती पण पुढच्या काळामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न आपण करणार आहे. कट कर. खरं बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळाला भरपूर साऱ्या अडचणी आकाशला आल्या. आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला.
आता खरं आपण व्हिडिओमधनं दाखवतोय काय की फक्त यशोगाथा दावायची नाही, तर आपण काय करतोय की जे अपयश आलेलं असतं ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. अजून असं काय आपल्याकडे जर शेतकरी असतील कुठं आपल्या शेजारी किंवा आपल्या गावामध्ये, ज्याच्यापासून बाकीच्या शेतकऱ्याला काय प्रेरणा घेता येईल किंवा काय प्रयोगशील शेतकरी असेल किंवा त्याचं काय वेगळं प्रॅक्टिकल असेल, तर आम्हाला नक्की कमेंटद्वारे तुम्ही कळवा. आम्ही त्यांची मुलाखत आपल्या ह्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्या बाकी शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होईल आणि जी प्रॅक्टिस शेतकऱ्याची असते, आता आकाशनं आपल्याला सविस्तर माहिती दिली. त्या पद्धतीने ती प्रॅक्टिस असेल, तर आपल्या बाकी शेतकऱ्याला पण ती फायद्याची ठरेल. तर तुमच्या गावामध्ये, तुमच्या शेजारी कुठं जर असा नवीन शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीने जर शेती करत असेल, तर आम्हाला नक्की कमेंटद्वारे संपर्क साधा. आम्ही नक्की त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.